उपराष्ट्रपती पदासाठी सर्वाधिक क्रॉस वोटिंग महाराष्ट्रातून शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंचा दावा। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या खासदारांनी काही प्रमाणात एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना मतदान केलं। मस्केंची प्रतिक्रिया। मिटकरींचं पत्र हे पक्षाची अधिकृत भूमिका नसून व्यक्तिगत भूमिका। अमोल मिटकरी यांना लिहिलेल्या पत्रावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। मिटकरींनी आयपीएस अंजना कृष्णनच्या कागदपत्रांच्या चौकशीची मागणी केली। संजय शिरसाट यांना टार्गेट केलं जातं। शिरसाटांनी घेतलेल्या निर्णयासाठी एसआयटी नेमली नाही, तर सिडको गैरव्यवहार प्रकरणी उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। गणेश नाईक यांचं एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष आव्हान। महायुतीचाच महापौर ठाण्यात बसेल। खासदार श्रीकांत शिंदे यांचं प्रत्युत्तर। टीकेला कामातून उत्तर देता येतं हे फडणवीसांनी दाखवून दिलं। फडणवीसांच्या फिनिक्स या वक्तव्याकडे सकारात्मकतेने पाहतो। फडणवीसांच्या प्रश्नावरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष आणि चिन्ह या प्रकरणी आता 16 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी सुनावणीची शक्यता। मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी नाही। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेसह काँग्रेसचं आज राज्यव्यापी आंदोलन। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये आंदोलन केलं जाणार। महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते या आंदोलनाला उपस्थित असणार। जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेसचं विरोधकांचं आज आंदोलन। काँग्रेससह शेकाप, भाकप आणि ठाकरेंची सेना आंदोलन करणार। राज्यभरात विधेयकाविरोधात निषेध आंदोलन केलं जाणार।